नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनपूर्वक खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुमच्या खूप चांगला आणि सुखाच्या समृद्धीचा जाओ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते। वार मंगळवार 23 सप्टेंबर 2025 या दिवशी शारदीय नवरात्रीच्या दुसरा दिवस आणि नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे आई ब्रह्मचारिणीची पूजा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 9 दिवसासाठी ही घटस्थापना होत असतो। आपल्या कुलदेवताचा टाका किंवा फोटो हा आपण विड्याच्या पानावर ठेवतो। घटावर देवी बसली असलेली असते आणि घटाला दररोज एक माळ अर्पण केलं जाते फुलाची किंवा पानाची, कारण देवीच्या स्वरूप वेगळे आणि त्या स्वरूपाप्रमाणे देवीला माळ कोणत्या फुलाची कोणत्या दिवशी घालायच्या होई तेवढ्याच महत्त्वाचे आणि ती देवीला दररोज 9 दिवसामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या नैवेद्य सुद्धा दाखवायच्या, कोणत्या पदार्थाच्या हेवी तेवढाच आवश्यकता असतो, कारण जी देवी घटस्थापना आपण आपल्या 9 दिवसासाठी आपल्या घरात करत असतो त्या 9 दिवसाच्या प्रत्येक दिवसाच्या एक वेगळे महत्त्व असतात आणि प्रत्येक दिवशी वेगळे देवीचा एक स्वरूप असतो। जसा की पहिला दिवस शैलपुत्री, प्रथम तू शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघटा असा 9 रूप 9 देवीच्या 9 दिवसाचे आहेत आणि दुसरा दिवस आहे ते म्हणजे ब्रह्मचारिणी देवीच्या। तर 2025 शारदीय नवरात्री घटस्थापनेमध्ये दुसरा दिवस हा मंगळवारी आलेली आहे 23 सप्टेंबर 25ला। तर या दिवशी आपण देवीला माळ कोणत्या घालावी बघा। बरेच जण काय करतात की माळ ही सुई धागे ओवाळतात, पण माळालाही छिद्र केला जात नाही। माळ ही हारप्रमाणे न वात ती दोराला गाठ मारूनच पान किंवा फुलं असेल त्याच्या बुडाशी गाठ मारावी आणि त्याची माळ तयार करावी। आता माळेमध्ये फूल कमीत कम 9 तरी असावे, कारण 9 देवीच्या स्वरूप 9 नवरात्र, त्यामुळे कमीत कम 9 फुले असावे। त्यापेक्षा जास्ती फुलं किंवा पान असेल तरी चालतील। तर दुसरा दिवशी जो आहे तो म्हणजे ब्रह्मचारिणी मातेच्या पूजा आराधना सेवा आणि तसा तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या वेळे केले घटस्थापना होतात त्या वेळेलाच देवीच्या आराधना पूजा सेवा हे होतच असतात। पण देवी भगवताता सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या माळ आता पहिल्या दिवशीच्या, तर आपण सर्वांनी जवळपास नागविलेलीच्या खावाच्या पानाची माळ 9 पानाची माळ देवीला अर्पण केलेली आहे, कारण पहिल्या दिवशी नागेलीच्या पानाचाच मान असतो, पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी कोणत्या माळ घालावी हाही प्रश्न आपल्याला पडलेलीच असतो। फुला तर अनेक आहेत, तर ते निसर्गाच्या निर्माण केलेली आहेत। देवीला काय कोणत्याही फुला व्हायला तर व्हायच्या म्हणतात भक्तीतून, तरीही तिला ते स्वीकार असतो, फक्त त्याच्या भक्ती ही महत्त्वाचा असतो। तर देखील देवीला जर आवडणारी वस्तू बघा, एखादी व्यक्तीला तर आपण आवडणारी वस्तू दिला तर आणखी तिला आनंद होतात।
असे असतो. त्याप्रमाणे आपला जरा देवीला आवडणारी वस्तू ब्रह्मचारिणी देवीला जे दुसरी स्वरूप असती दुसऱ्या माळीच्या, तर त्या दिवशी जर घटाला ही माळ घातली तर खरंच आपल्या ज्या म्हणजे देवीला माळ घातला त्याच पुण्यफळ हे आपल्या पदरात पडत असतो. कारण नवरात्रीच्या 9 दिवस वेगवेगळे प्रकार पुण्य कमवण्याच्या संधी ही आपल्याला सोडायची नसतो. तर दुसरी माळ कोणती फुलाची घालायच्या आहे, तर दुसरी माळ म्हणजे बेलाचे पान. कारण देवी ब्रह्मचारिणी आहे, ज्यामुळे बेलाचे पान त्याच्याबरोबर रुई म्हणजे रुचकीच्या फुला अनवार आल्याकारणाने दुसऱ्या माळीला तर आपण जास्वंताच्या फुलाच्या माळ म्हणजे लाल फुलाच्या माळ सुद्धा घालू शकतात देवीला. कारण जास्वंताचे फूल, लाल फूल देवीला अतिशय असं प्रिय आहे, ज्यामुळे शुद्ध फुलाची आपण माळ घालू शकता. शक्य असल्यास तुम्हाला जेवढ्या फुलं भेटतील या प्रकारच्या त्या प्रकारचे फुलं सर्व प्रकारे माळेत घालावे. कमीत कम फुलं ही 9 असावे. म्हणजे वेगवेगळे जरी फुलं असतील तर ही 9 फुलाच्या माळ 9 फुलाच्या गाठीमध्ये म्हणजे गाठ मारूनच ही माळ घालावी असतो. सुईने कधीही माळ ओवून घालायचा नसतो. आता ही म्हणजे माळ आहे ती दुसऱ्या दिवशीची, ती म्हणजे तुम्हाला या एवढ्याच पानापैकी जेवढे जमेल तेवढ्या तुम्ही घालू शकता. आणि दुसरा जो दिवसाचा नैवेद्य आहे म्हणजे तो देवीला कोणत्याही नैवेद्य दाखवाव. बघा, देवीला पहिल्या दिवशी आपण गाईच्या तुपाचा नैवेद्य होता आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्या कारणाने आणि प्रत्येक पूजामध्ये हा एक पदार्थ असतो आणि या पदार्थाशिवाय पूजा ही अपूर्णच राहत असतो. विशेष तर देवीला बघा, तुळजापुराच्या आईला सुद्धा ज्या वेळीला अभिषेक घालतात त्या वेळेलाच हा ही जो फळ आहे तो त्यांना दुधामध्ये कालून त्यांना त्याच्या अभिषेक केला जातो. ते म्हणजे केळी आणि त्या केळीच्या नैवेद्य आपल्याला मंगळवारी दाखवायचा आहे. आता फक्त तूप म्हटलं तरी तूप, केळी म्हटलं तरी केळी नाही, केळी नैवेद्यात दाखवायच्या. त्याच्यासोबत तुमच्या घरामध्ये जो काही उपवासाच्या पदार्थ होतील त्याच्या सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. कारण देवीला पोटभर जसा अर्पण स्वामींना नैवेद्य दाखवते त्याच्याप्रमाणे फराळाच्या म्हणजे उपवासाच्या पदार्थ नैवेद्य सुद्धा आपण स्वामीला आणि देवीला दाखवू शकत असतो. अशी कुठल्या हरकत नाही. ज्या वेळेला आरती होतो, ज्या वेळेला आणि प्रसाद स्वरूपात जी काही खडी साखर किंवा गूळ ठेवलेलं असेल तरी ते गूळ किंवा खडी साखर जे ठेवलेली असेल तुम्ही प्रसाद स्वरूपात नैवेद्य वगैरे आणि प्रसाद वगैरे. कारण प्रसाद आपण आरती झाल्यानंतर ना लगेच सर्वांना वाटप करणं असतो. तर त्या प्रसाद आपण सगळ्यांनी घरातल्यास खरंच खायचा असतो. आणि 9 दिवसाच्या देवीच्या पूजा आराधना सेवा केला जातं. त्याचा फळ सुद्धा अनेक पटनी हे आपल्याला पदरात पडत जातो. तर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, ज्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या एक जरी पाठ आपल्याकडून झाली तर खरंच आपण भाग्यवान आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ
होत नाही त्यांनी सुद्धा कुंजिका स्तोत्र हे सुद्धा वाचन करावे. त्यामुळे सुद्धा दुर्गा सप्तसिद्धी ग्रंथाच्या वाचनाचा फळ आपल्याला मिळत असतो. तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जरा माझ्या या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कारण जेव्हा किंवा मी असे माहितीपूर्वक व्हिडिओ माझ्या स्क्रीनवर पाठवायला ज्या वेळेला तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल. तर व्हिडिओ आवडला असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एक नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.